इथून जयंत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. साहेब एक तुमच्याबद्दल प्रश्न आहे. आणि विधानसभेत बोलत असताना तुमच्या रागाच्या वेळात तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या शब्दाचा वापर केल्यामुळे राज्यातले नागरिक समाज नाराज झालेला आहे. त्या संदर्भात काय सांगणार? मी होय ते झालेलं आहे. मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नागरिक समाजाचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. हे बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही. त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माहीत केला. आणि नागरिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी आंदोलन सुरू असं सांगितले नागरिक समाजांना. मला माहीत नाही. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे. त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक व्हायला नको पाहिजे असं मला वाटतं. विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत, ते शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतील का असं वाटतं आपल्याला? विशाल पाटील पक्ष आहे पण त्यांचा DNA काँग्रेस आहे. त्यामुळं मला DNA काँग्रेस आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची धुरा देखील ठेवला मला विश्वास आहे. साहेब, एक बाहेरचा प्रश्न, नाशिक कुंभमेळ्यानिमित्त वृक्षतोडीचा प्रश्न खूप ऐरणीवर आलेला आहे. नेमकं काय वाटतं? कारण त्याचे संवर्धन सुद्धा करतो म्हणून सांगतात का? अतिशय गंभीर आहे. कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाही. नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळं उगाच नाशिककरांनी प्रेम ज्या वृक्ष वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असं मला खात्री आहे. आणि सरकारने देखील फार आग्रह धरू नये. सरकारने साधूग्रामसाठी तुमची एकतर जागा ठेवलेली होती. तिथं पाहिजे तर तिथं जाऊन काय करा, आणखीन काही जागा आहे. पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अति झालं असं माझं मत आहे.